नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते पीएम किसान नमूद शेतकरी हे येणार आहेत. पण हे शेतकरी अपात्र ठरणार आहेत. या संदर्भात आपण दोन्ही हप्ते संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून 13 मार्च रोजीच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वांना माहिती आहे, डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये आधार सेडिंग स्टेटस म्हणजेच आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्याच्यामध्ये 2000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे, कारण की शेतकऱ्यांना आता 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जी रक्कम असेल ती आता येणार आहे. आणि शेतकऱ्यांना ही एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, कारण की शेतकऱ्यांना ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधवाच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर कितवा हप्ता येणार आहे, तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच कितवा तर 22वा हप्ता वितरित होणार आहे. आणि नमूद शेतकरी योजनेचा हप्ता पण येणार आहे का, तर पीएम किसान योजनेचा हप्ता दिल्याच्या नंतर नमूद शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अशा पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत आता आपण पाहूयात. या यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही जर सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त सबस्क्राईब करा, अगदी फ्रीमध्ये आहे. EKYC इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्टर्ड फार्मर्स. म्हणजे EKYC ही अनिवार्य केलेली आहे जे पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि OTP बेस्ड EKYC इज अवेलेबल ऑन पीएम किसान पोर्टल ऑर नियरेस्ट CSC सेंटर माय बी कनेक्टेड फॉर बायोमेट्रिक बेस्ड EKYC. म्हणजे या माध्यमातून एवढं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांना EKYC अनिवार्य केलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकता, द प्राईम मिनिस्टर विल बी रिलीज्ड 22 इस्टिमेट म्हणजे 22वा हप्ता ऑफ द पीएम किसान ऑन 13 मार्च 2026 फॉरम गुवाहाटी आसाम. गुवाहाटी आणि आसामच्या जे आसाम राज्य आहे तिथून हा 22वा हप्ता वितरित होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि अशी आनंदाची बातमी आहे. धन्यवाद.